आणि जर 4-5 वर्ष लावायचे नसतील तर ॲज अर्ली ॲज पॉसिबल स्वतःमध्ये ज्या इम्प्रूव्हमेंटची गरज आहे ती तुम्ही इमिजिएटली करणं अपेक्षित आहे. नाही तर बघा 2024-25 एक्झाम पोस्टपोन होणे, एक्झाम न होणे याच्यात गेलं. कसं तरी आत्ता हे वर्ष आपल्याला बऱ्यापैकी काय दिसत आहे, एक्झाम दिसत आहेत आणि होत आहेत. त्यात जर तो आपण बाहेर पडलो नाही म्हणजे पास होऊन तर पुढचं काय डोंट नो. आणि मग आपण पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी पुन्हा किती तयार आहोत, मेंटली, फिजिकली, फायनान्शियली. आता घरचे सपोर्ट करतायत इतके दिवस ठीक आहे, पण मग ते किती दिवस सपोर्ट असणार आहे. आणि त्याच सपोर्टच्या दरम्यानी जर आपण ह्या संधीचं सोनं केलं तर घरच्यांनाही आनंद आहे आणि तुमचे एफर्ट्स पुढचे हे कमी होऊन जातील. आपण ज्या वेळेला घरचे चांगले सपोर्ट करतात, फायनान्शियली, मेंटली, सगळ्याच बाजूनी मोरल सपोर्ट करतात, तेव्हा आपण निवांत असतो. येस ऑर नो. विशेषतः परत मी जुन्या विद्यार्थ्यावर काय येतो, तुम्ही तुमचा पहिला काळ आठवा, म्हणजे ज्या वेळेला अभ्यासाला सुरुवात केली होती तेव्हा सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली असतात. रिस्पेक्ट असतो की नाही, हा MPSC UPSC किंवा कंबाईनची एक्झामची तयारी करतोय, ह्याला सपोर्ट करा, सगळेजण करतात, तेव्हा आपण निवांत असतो. आणि जेव्हा जाग येते, 2-3 वर्ष गेलेले असतात, आता खरबडून जागा होतो आणि मग ताकदीनं प्रयत्न करायचा बघतो, तेव्हा प्रेशर यायला सुरुवात होतं. घरून पण, समाजाकडून पण. एज पुढे गेलेलं असतं. बरं, ह्याच्यात त्यांची चूक आहे का घरच्यांची? नाही ना. मग त्यांनी तुम्हाला वेळ दिला, त्या वेळेचा आपण युटिलायझेशन प्रॉपर वापर नाही केला, ही आपली चूक आहे. अशा बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत याव्यात आणि तुम्ही त्यात बदल करावा, ही एकमेव माझी अपेक्षा आहे. त्यात तुम्हाला किती जणांना काय याच्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह घ्यायचं आहे, इट्स युअर चॉईस. पण हे रिॲलिटी आहे जे आत्ता मी तुम्हाला सांगतोय ते. आणि मग उशिरा जाग आल्यानंतरचं जे प्रेशर असतं, त्या आपल्या सगळ्या गोष्टी अगेन्स्ट असतात, सगळा प्रवाह विरोध असतो आणि आपण आता परीक्षेची तयारी सिरियसली करायला सुरुवात करतो. मग अडथळे वाढणार, पुन्हा फायनान्शियल प्रॉब्लेम येणार, घरून प्रेशर येणार आणि मग त्याच्यावरून मग अभ्यासाच्या चुका होणार. त्यात एक्झाममध्ये पुन्हा असं वाटणार की आता मला परीक्षा पासच व्हायचं ह्या वर्षी. त्या प्रेशरमुळे काही प्रश्न चुकणार, जे येत होते ते पण. ह्याच्यामुळे पुन्हा स्कोअर जाणार आणि अजून एक फेलर आपल्या ह्याच्यात आवाक्यात पडतं आणि मग पुन्हा अशी फेलरची संख्या वाढत जाते. एकंदरीत ह्याच सगळ्या गोष्टी जर लवकर कळाल्या तर सुधारणा करता येतील आणि त्यासाठी हे तुमच्यापर्यंत आणतोय. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. भेटूया पुन्हा अजून एका नवीन अशाच विषयासह. थँक्यू सो मच.